जय गुरुजी महाराज, शुक्राना गुरुजी महाराज, Jai Guruji Sangat ji. With Guruji's blessings, Guruji's lifetime Sangat Jitendra Pant uncle had provided a divine content about Guruji Maharaj to Suresh Vasan uncle, a multilingual Sevadar, on 3rd January 2021. The content was named by him as Prostration Guruji in the English language. This English content was translated into 30 regional and international languages by Global Sangatji. On behalf of the multilingual team, I am reading Marathi version content. Please forgive me for any mistakes during my reading process. Om Namah Shivaya, Shivji Sada Sahai. Om Namah Shivaya, Guruji Sada Sahai. Jai Guruji, Shukrana Guruji. ह्या भवसागरात परमेश्वरच केवळ संत महात्म्यांबरोबर आत्मिक आणि अंतरंगीय संबंध स्थापन करतात आणि संत महात्मे आपल्या आराध्याशी. जरी गुरुजी हे लाखो भक्तांना अवगत असतील तरीही त्यांच्याविषयीचे आपले ज्ञान हे अत्यंत अल्प आहे. वास्तवात गुरुजींच्या व्यक्ती स्वरूपातील आपली समज ही शून्यापेक्षाही जास्त नाही. असे प्रतीत होते की हे केवळ त्यांच्या इच्छेनुसार होत आहे. आध्यात्मिक संदर्भ हे फक्त जिज्ञासूंसाठी नाही, कारण ते काही आध्यात्मिक प्रसंग नाही, तर वास्तवात एक अत्यंत गूढ विषय आहे जे जाणून घेण्यासाठी उदम आणि अविरत परिश्रमांची गरज आहे. गुरुजी ही एक दिव्य ज्योत होती. त्यांचा जन्म 7 जुलै 1954 साली पंजाब राज्यातील मलेरकोटला ह्या तालुक्यातील डुगरी नामक खेड्यात झाला. पंजाब हे नेहमीच शीख गुरूंचे पुण्यस्थळ आहे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी 3 ज्ञानी पुरुष तेथे पोहोचले, त्याचप्रमाणे गुरुजींच्या जन्माच्या वेळेस सर्पदर्शन झाले होते. हा एक महत्वाचा आणि अद्भुत संयोग आहे जो त्यांच्या मूळ स्वरूपाशी आपल्याला अवगत करतो. ते शिव होते आणि आहेत. त्यांचे खरे रूप हे नीलकंठ आणि सर्पधारी आहे. हे पण सत्य आहे की त्यांचे स्वरूप अनेक भक्तांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. डुगरी हे एक कृषीप्रधान खेडेगाव होते आणि गुरुजींचे बालपण त्याच वातावरणात गेले. त्यांच्या वडिलांनी सांगितले की त्यांचा धाकटा मुलगा नेहमी त्यांना शेतीत मदत करायचा आणि जेव्हा जेव्हा त्यांनी ही मदत केली तेव्हा शेतीच्या उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाली. त्यांच्या घरातील सदस्यांची इच्छा होती की त्यांनी शिक्षणात लक्ष घालावे, परंतु घरातील लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन गुरुजी हे नेहमी जवळच्या संत सेवादासजी यांच्या आश्रमात आपला वेळ घालवायचे. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी घरातील लोक त्यांना खोलीत बंद करून ठेवायचे. तरीही ते साधू संतांबरोबर आश्रमात दिसायचे, जिथे मोठ्या संख्येने भक्तगण जमायचे. भविष्यदृष्टी असलेले संत लोकांना जागृत करत की गुरुजींना एकांतात सोडा, कारण ते प्रत्यक्ष तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. गुरुजी हे त्रिलोकनाथ आहेत. ह्या सत्यवचनांची माहिती त्या काळी किंवा अनेक दशकानंतरही त्यांच्या भाविकांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ होऊनही लोकांना कळली नाही. परंतु देवाचे देवपण काही लपून राहत नाही, कारण जीवांच्या कष्ट निवारण करणे ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे. त्यांच्या बालपणीचा एक दृष्टांतानुसार
त्यांच्या एका वर्गमित्राचा ऐन परीक्षेच्या वेळेस पेन तुटला. त्यावेळी गुरुजींनी त्याला आपला चांगला पेन दिला, ज्यामुळे तो पेपर लिहू शकला. आणि गुरुजींनी त्याच्या तुटलेल्या पेननी आपली उत्तरपत्रिका सफलतापूर्वक लिहिली. मात्र ही घटना त्यांच्या वर्गमित्रांसाठी नवीन नव्हती. त्यांच्यानुसार गुरुजींना परीक्षेआधीच प्रश्न माहिती असत. त्यांच्या वर्ग शिक्षकांना फारच अचंबित व्हायचे जेव्हा ते अचानक वर्गातून अंतर्धान व्हायचे. अन्य पालकांप्रमाणेच गुरुजी आपल्या वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी शिक्षण घेत राहिले आणि एम चे पदवीधर झाले. गुरुजींनी इंग्लिश आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवी मिळवली. काही काळानंतर गुरुजींनी अध्यात्म मार्ग पत्करत आपले घर सोडले. खूपदा ओळखीच्या लोकांकडे प्रकट होत, काही दिवस राहून निघून जात किंवा काही दिवस लुप्त होत. तेव्हा मात्र आपला मुलगा हा काही सर्वसामान्य मनुष्य नाही ह्याची जाणीव त्यांच्या पालकांना झाली. अनेक भाविकांप्रमाणे त्यांची आई सुद्धा त्यांना गुरुजी ह्या नावाने संबोधित असे आणि इतरांप्रमाणे गुरुजींच्या पाया पडताना दिसत. कधीतरी एखादा भाविक निर्भयपणे त्यांना त्यांचे नाव विचारत, तेव्हा गुरुजी संक्षिप्त पण अर्थसंगत उत्तर देत की महापुरुषांना नाव नसते. ह्या त्यांच्या विश्लेषणाचा अर्थ इतकाच की त्यांचे अस्तित्व हे ब्रह्ममय आहे. दोन्ही एकस्तरीय आहेत. नावासाठी लागणारी भिन्नता ह्याचा लोप झाला आणि एक वैयक्तिक मानवी देह असूनही ते व्यक्तित्व विरहित अंतर्यामी होते. ह्या दैवी देहाचा अंतिम उद्देश जीवात्म्यांना दुःख आणि कष्टापासून मुक्तता देणे हाच होता. आपल्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गुरुजींकडे यायला लागले. मुख्यतः आर्थिक, कौटुंबिक, व्यापार, व्यवसाय आणि कर्मबंधनाशी निगडीत आजारपण ह्या संबंधित असत. लवकरच त्यांची ख्याती संपूर्ण पंजाबमध्ये झाली आणि लोकांनी त्यांना शोधून काढले. गुरुजी मात्र नेहमी म्हणत, जे महत्वाचे आहे ते कोणी मागतच नाही. गुरुजी तर एक करुणामय दिव्य मूर्ती होते आणि त्यांची इच्छा होती की लोक ह्या दिव्य प्रेमासाठी त्यांच्या सानिध्यात यावे. विनयशीलतेने त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांना अकल्पनीय आणि असंभव गोष्टी देण्यास ते सक्षम होते. गुरुजी हे इच्छापूर्ती करणारा कल्पवृक्ष होते. त्यांना कोणतीही अपेक्षा नव्हती आणि त्यांनी कोणाकडूनही काही घेतले नाही. गुरुजी वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. जालंधर, चंदीगड, पंचकुला, नवी दिल्ली ह्या उजाड आणि भौतिक वादाने होरपळलेल्या स्थानी सत्संगाची पवित्र नदी वाहिली. हेच ठिकाण आहे जिथे केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण विश्व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. गुरुजींच्या सत्संगामध्ये दिले गेलेला चहा आणि लंगर प्रसाद यात त्यांचे आशीर्वाद असत. त्यांचे दार सर्वांना उघडे होते. उच्च नीच, गरीब श्रीमंत, देशी विदेशी, सदिव्यत्वाने परिपूर्ण गुरुजी सर्वांना समदृष्टीने बघत आणि भाविकांनाही ह्याचे पालन करण्यास सांगत. त्यांनी भाविकांना शंकेने उत्पन्न व्यर्थ अंधश्रद्धा आणि निरर्थक कर्मकांड ह्यांचा त्याग करायला शिकवले. त्यांची शिकवण होती की सर्वांनी ईश्वरावर प्रेम करा. सर्व धर्म सारखे आहेत आणि सर्वांचे मूळ एकच आहे. परमेश्वर एक आहे आणि मानवतेचा एकमात्र रूप हे विश्वबंधुत्वाचे आहे. ज्योतिषी आणि अज्ञानता हे त्यांना मान्य नव्हते. आपल्या प्रिय भक्तांचे दुष्कर्म नष्ट करण्यासाठी ते स्वतःवर हानी ओढून घेत
ज्यामुळे त्यांना प्रचंड शारीरिक कष्ट होत, तरीही त्याची पर्वा न करता ते भाविकांचे दुःख हरण करत. गुरुजींसाठी भाविकांचा सहवास हाच सर्वोच्च असे. त्यांची भाविकांकडून फक्त एवढीच अभिलाषा होती की अनुयायांनी सदाचरणाचे पालन करावे, कोणाची निंदा नालस्ती करू नये, सर्वांना मदत करावी आणि कोणाचेही वाईट करू नये. ते आपल्या भक्तांना पूर्वकर्माच्या वादळातून खेचून आणीत, त्यांना जीव आणि आत्मा यांचे दर्शन घडवेत आणि भक्तांना चांगले कर्म आणि सदाचार करण्यास प्रवृत्त करेत. भाविकांमध्ये पूर्ण समर्पण आणि अपरिमित श्रद्धा ह्याची आवश्यकता होती. गुरुजी आशीर्वाद देत कल्याण केले आणि भक्तांना त्यांचे पूर्णाशीर्वाद प्राप्त होत. एकदा त्यांनी समजावले की त्यांचे आशीर्वाद हे फक्त या जन्मासाठी मर्यादित नाही, तर मोक्ष प्राप्तीपर्यंत आहेत. गुरुजींनी कधीही प्रवचन दिले नाही. ते नेहमी म्हणत की ते एक व्यावहारिक आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे उपदेश हे सभेत उपस्थित भाविकांच्या हृदयाला भिडत, जेव्हा ते शब्दच्या रूपात प्रसारित होत. अंततः भाविक गुरुशिष्य ह्या पवित्र संबंध निर्माण झाल्यावर त्यांची शिकवण सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्वरूपात स्वीकार करेल. हे गुरुशिष्य पवित्र नाते त्याचा मूलाधार होता. गुरुजी भक्तांची जीवनानुभव इतक्या उच्च स्तरावर नेऊन ठेवत की तिथे सुख, पूर्ती आणि शांती सुलभ होत असे. शब्दचे मार्गदर्शन न केवळ भक्तांना जीवनाचा सत्य मार्ग दाखवत, पण त्यांना सद्यस्थितीची जाणीव करून देत. 31 मे 2007 त्या दिवशी भक्तप्रिय गुलाब पुष्प सुगंधी देह गुरुजींनी त्यागला. ही एक प्रकारची शिकवणच होती. त्यांनी भक्तांना सांगितले होते की जीवन हे क्षणभंगूर आहे आणि ज्या पद्धतीने ते निघून गेले, ही शिकवण त्यांनी सर्वांच्या मनःपटलावर कोरून ठेवली. सर्वांना मंत्रमुग्ध करणारे अतिसुंदर बागेत बसलेले पवित्र बडा मंदिर ही त्यांची आध्यात्मिक ठेवण आहे. हे मंदिर इतके अद्भुत आहे की पृथ्वीवरील स्वर्गच जणू. हे मंदिर इतके शक्तिशाली आहे की आशीर्वादासाठी केवळ त्याच्या जवळपास गेले तरी पुरेसे आहे. गुरु आणि शिष्य. गुरु कोण आणि शिष्य कोण? मांडुक्योपनिषदमध्ये वर्णन केलेल्या कथेत हे स्पष्ट होते. दोन पक्षी जे अत्यंत जिवलग मित्र आहे, एका झाडावर बसले आहे. एक त्या झाडाची फळे चाखत आहे, परंतु दुसरा जो दिसायला अत्यंत तेजस्वी, तो फळ न खाता फक्त बघत बसला आहे. एक पक्षी पंख फडफडत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत, फुलांना आकर्षित करीत, त्यांच्या सुगंधाने मुग्ध होऊन आपली चोच प्रत्येक ठिकाणी चालवत आहे. आंबट गोड दोन्ही प्रकारचे फळ खात पक्षाला घृणा आणि लोभ ह्या दोन्हींचा अनुभव होत आहे, पण तो केवळ फळे खाण्यात मग्न आहे. शांत स्थिर असलेला पक्षी आपल्या जागेवरून दुसऱ्याला बघत आहे. त्याची दृष्टी इतकी एकाग्र आणि व्यस्त आहे की जितकी पहिल्याची भूक. ज्या झाडावर पक्षी बसलेले आहे, हा जीवाच्या अस्तित्वाचा वृक्ष आहे. पक्षी हे क्रमशः स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्याचे प्रतीक आहे. सूक्ष्म शरीर हे ओजस्वी पक्षी दर्शक आहे. तसेच दुसऱ्या पक्षाचे उत्तेजित कर्म ज्यामुळे सुखदुःख निर्माण होतात, ते अनुभवत आहे. जेव्हा तो
मायावी अनुभवाने तृप्त होतो, तेव्हा तो दुसऱ्या पक्षाकडे बघतो, स्वतःच्या सूक्ष्म स्वरूपाला. हीच ती वेळ आहे जेव्हा गुरु आणि शिष्य यांचा संबंध स्थापित होतो. गुरु हा प्रत्येक शिष्याचा अंतरात्मा आहे. गुरु असा आरसा आहे ज्यात शिष्य आपली प्रतिमा बघू शकतो. परंतु ह्या ज्ञानासाठी किंवा आपल्या गुरूंच्या निकट येण्यापूर्वी शिष्याला शिष्याच्या बाह्य आवरणाचा उद्रेक होणे आवश्यक आहे. कारण आपण कितीतरी पूर्वजन्माचे भोग भोगत आहोत. आत्मज्ञान इतकं सुलभ नाही. आपण ह्याच्या इतके आहारी गेलो आहोत की आंतरिक सत्य जाणून घेण्यासाठी, त्याला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्याला बाह्य माध्यमाची गरज आहे. हीच गुरूंची कृपा आहे. गुरु आणि त्यांची कृपा ह्यात अंतर नाही. कृपा दृष्टी हेच गुरूंचे विशिष्ट लक्षण आहे आणि ह्याच प्रकारची विशेषता, निष्कामता, निर्भयता, सर्वज्ञानी, सर्व विद्यमान, सर्वार्थाने गुरु हाच परमेश्वर आहे जो तुमच्या समीप आलेला आहे. तेच आपले इष्ट, प्रिय मित्र, हृदयाचा सार, परमोच्च स्वरूपाची आंतरिक वास्तविकता आहे. आपले गुरु हे आपल्याला ध्यानपूर्वक बघतात, इतक्या करुणेने की आपण स्वतःला आदर देण्यास भाग पाडतो. हाच प्रेमाचा नियम आहे. ह्या स्थितीत यायला भलेही किती जन्म लागू दे, पण गुरूंना स्पष्ट बघण्याची तुर्यावस्था निश्चित आहे. जेव्हा गुरु बाह्य स्वरूपात वास्तविकतेत येतात, आपल्याला त्यांना समर्पण करणे सुलभ जाते. आपण भावनेला कल्पना नाही म्हणू शकत, भलेही ती कितीही प्रकाशमान असो. गुरूंच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वर आपले संगोपन करायला आणि संसार पाशातून आपल्याला बंधनमुक्त करायला येतात. ते आपल्याला सुषुप्तावस्थेतून जागृत करायला येतात. ते निर्णय घेतात की आपण त्यांच्याशी भक्तिभाव संबंध करू शकतो का? ह्या भक्ती संबंधातून आपण वारंवार फळ खाण्याच्या क्रियेचा त्याग करतो. आपण आज्ञा पालन आणि शिस्तीचे पालन करतो. आपण दया आणि धैर्य याचे मोल करू शकतो. आपल्यात विश्वास आणि श्रद्धा ह्या भावनांची उत्पत्ती होते. अंततः आपण गुरूंना सर्वतः समर्पण करून त्यांच्याद्वारे स्वतःला ब्रह्माला समर्पित करतो. आपल्याला जीवनातील प्रत्येक काम गुरूंच्या आणि परमेश्वराच्या मदतीचा आभास होतो. आपल्या अनुभवांवर कोणताही अंकुश राहत नाही. कितीतरी लोक आणि गोष्टी ह्या आपल्यापासून दूर होतात. सर्व मानवांची समानता आपल्या नात्यांचा आधार होऊ लागतो. आपण त्या संसारात प्रवेश करतो जिथे इच्छेला स्थार उरत नाही. संतुष्ट होणे निरर्थक वाटू लागते आणि फक्त गुरूंची उपस्थिती अत्यंत महत्वाची वाटू लागते. असं अथांग प्रेमच भक्ती आहे. जीवनातील दैनिक उलाढाली आणि समस्या ह्यातून उभारण्यासाठी गुरूंवर पूर्ण विश्वास वाटू लागतो. आपण त्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे पूज्य समजतो. आपले खऱ्या अर्थाने सांत्वन करणारा गुरु हा आपला जिवलग मित्र होतो. आपण त्यांच्यावर इतकी अतूट भक्ती करू लागतो की आपल्या सम दुसरे कोणीही इतके प्रेम करू शकत नाही. ह्या सर्वांचा ह्या सर्वांचे एकच प्रयोजन, आत्मबोध. कधी कधी योग्य उपाय न मिळाल्यामुळे मनोकामना आणि इच्छा घेऊन आपण गुरूंकडे जातो आणि गुरु त्यातून आपल्याला बाहेर काढतात.
गुरूंच्या मानवी देहाला समजणे सरळ आहे आणि जर गुरु हे व्यक्तित्व आहे तर त्यांच्यावर प्रेम करणेही सोपे आहे. त्यांची भाषा आणि मौन समजणेही सोपे आहे. परंतु अस्तित्वाची भाषा आणि मौन समजणे अति कठीण आहे. हळूहळू पण निश्चितपणे गुरु आपल्याला तयार करतात. ही एक अत्यंत मनमोहक यात्रा आहे. परमात्मा स्वतः गुरूंचे रूप धारण करून अवतरतात आणि आत्म्याला स्वतः घेऊन जातात. गुरु शिष्यांचे दोन व्यक्तींचे संबंध तोपर्यंत असतो जोपर्यंत दोन व्यक्तित्व आहे. जेव्हा शिष्य गुरूंसोबत व्यवस्थित ताळमेळ ठेवतो तेव्हा हे अंतर विलीन होऊन जाते. नदीतील वाहणारे पाणी आणि मडक्यात ठेवलेले पाणी दोन्हीही समान असतात आणि जेव्हा मडक्यातले पाणी नदीत टाकले जाते तेव्हा हा भेद नष्ट होतो. जन्म जन्मांतरी कर्मफळ भोगल्यामुळे पक्षी आपल्या मूळ स्वरूपाशी अनभिज्ञ असतो. त्याला आपल्या पंखांचाही विसर पडतो. तो स्वच्छंदीपणे विहार करणेही विसरतो आणि त्याला वाटू लागते की फळ खाणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचा जन्म फळ भोगण्यासाठी आहे. गुरु कृपेने कधी कधी तो आपल्या त्या मित्राला बघतो की हा तर फळ न खाताही संतुष्ट आहे. तेव्हा तो विचार करू लागतो. त्याला आपल्या पंखांची जाणीव होते. मित्राच्या कृपेने जेव्हा त्याला मित्रातच आत्मज्ञानाची झलक मिळते तेव्हा तो मुक्त विहार करण्याचा विचार करू लागतो आणि एक दिवस अचानक पंख पसरून उडून जातो. ह्या संपूर्ण प्रक्रियेला रूपात्मकपणे थोडक्यात बोलणे ऐकले जाऊ शकते. मात्र ह्या प्रक्रियेला कितीतरी जन्म लागतात. यात सर्वात सुंदर म्हणजे गुरूंचा खास उद्देश आहे की ज्यात ते वेळोवेळी आपल्या भक्तांना अशा संबंधातून वाचवतात ज्यात तो हमखास अडकणार आहे. गुरु तेव्हाच हस्तक्षेप करतात जेव्हा शिष्य कष्टात पडतात, जेव्हा ते कर्माच्या भोवऱ्यात अडकतात. गुरु हे आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी सीमा विरहित शक्तीपणाला लागतात. असे गुरु, असे शिष्य गुरूंचे ऋणी होतात कारण एक प्रकारे गुरु त्याचा आत्मा त्याला परत करतात. ही एक अद्वितीय भेट आहे गुरूंच्या अगतिक प्रेमाचे प्रतीक. शिष्य तरीही हट्ट करतो आणि तक्रार करतो. त्याला समजणे कठीण जाते की गुरु का त्याच्या आयुष्यात असे परिवर्तन करतात. हे पण नसे थोडे. गुरु हे प्रत्येक शिष्यासवे वेगळा व्यवहार करतात. ते सर्वांना समदृष्टीने बघतात हे खरंय, पण जेव्हा आपले प्रशिक्षण आणि अध्ययन याविषयी चर्चा होते तेव्हा आपल्या आत्मज्ञानाची यात्रा, व्यक्तिगत मनस्थिती, पूर्वकर्माच्या भिन्न रूपाचे आकलन करणे गरजेचे असते. जसे आपल्यासाठी शक्तिवर्धक मिष्टान्न हे मधुमेहाच्या रोग्यासाठी मात्र विष ठरते तसेच फक्त एकट्या गुरूंना माहित असते की कोणासाठी काय योग्य आहे. हे आपले परम भाग्य आहे की जे आपल्याला गुरूंकडे घेऊन जाते. पण आपण मात्र गुरूंची आज्ञा पालन न करून त्यांची अवहेलना करतो. असे करून आपण स्वतःला हास्यास्पद आणि नेहमी दयनीय परिस्थितीत टाकतो. आपण एका सर्कशीत राहून आपली भूमिका निभावत आहोत आणि जेव्हा गुरु आपल्याला त्यातून निवृत्त करतात आपण मात्र परत तिथेच राहू इच्छितो. आपल्याला आपला पिंजरा पसंत असतो. आपल्याला आपले नाते स्थायी वाटू लागतात
आणि त्यावरून आपण भांडणही करतो. शेवटी आपणच आपल्या मुक्तीच्या मार्गात अडथळे आणतो. पण जेव्हा आपले सांसारिक अनुभव आपल्याला वास्तवाशी परिचय करून देतात, आपल्यात अप्रिय आणि मोहभंग निर्माण होतो, तेव्हा अनुभवाचे फळ खऱ्या अर्थी पिकते. मग आपण मायेच्या सुकलेला चारा न खाता डोकं वर करून सत्य शोधायला सुरुवात करतो. जर आपण प्रामाणिकपणे गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागलो, तेव्हा आपल्याला लगेच कळून चुकते की ह्या पृथ्वीवर आपण फक्त कामुक इंद्रियांची भूक मिटवायला नाही आलोय. गुरु आपल्याला ह्या संसारातील निरर्थकता ह्याच्याशी परिचय करवतात. हे सगळं मोहाचं जाळं आहे. मग आपण ह्याची हाव सोडतो. आपल्याला जाणीव होते की ह्याचे बक्षीस आणि दंड हे दोन्ही अर्थहीन आहे. हे तर त्याला दिले जाते ज्याचे अस्तित्वच नाही. आपल्याला ज्ञान उपजते की सुख आणि दुःख आणि सर्व घटित घटना हे वेळेच्या प्रवाहात येत जात राहील. देहाच्या जन्म मृत्यूच्या यात्रेत धरून ठेवावे असे काहीही नाही. गुरु असा पक्षी आहे जो फक्त मुक्तीचे गीत गातो. ते आपल्याला जाणीव करून देतात की ह्या जीवनात संकल्प करून ही यात्रा पूर्ण करायची आहे. हिला त्वरित आणि लवकर उरकण्यातच आपले हित आहे. समर्पण आपले पंख आहेत. अज्ञानता आपला अनोळखी मार्ग आहे. विनयशीलता हीच आपली खरी शक्ती, प्रेम हेच आपले लक्ष्य आहे. आत्म्याच्या पूर्णतेची इच्छा, जिच्यामुळे आपण खूप बंधनातून वाचतो, शेवटी मुक्तीनेच सिद्ध होते. आणि मोक्ष हा केवळ गुरुचरणीच मिळतो. संगत जी, इसके साथ मैं अपना ये पठन समाप्त करती हूँ. आज मी गुरुवंदना केली गुरुजी महाराजांना. त्याची समाप्ती करूया गुरु महाराजांच्या मंत्र जापाने. ओम नमः शिवाय. शिवजी सदा सहाय. ओम नमः शिवाय. गुरुजी सदा सहाय. जय गुरुजी महाराज. शुक्राना गुरुजी महाराज.